पुण्यातल्या शैक्षणिक संस्थांनी जवळपास कोट्यवधी रुपयांचा कर थकवलाय। 21 संस्थांनी 370 कोटींचा हा मिळकत कर थकवलेला आहे। एकट्या सिंहगड इन्स्टिट्यूटकडे 358 कोटींची थकबाकी आहे आणि पुणे महापालिकेकडून संस्थांना कर भरण्याबाबत आता नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। कर वेळेत भरला नाही तर मालमत्ता जप्तीचाही हा इशारा देण्यात आलाय। पुण्यामधून ही महत्त्वाची बातमी कळतेय। पुण्यामधल्या विविध शैक्षणिक संस्था आहेत आणि या शैक्षणिक संस्थांनी अशा प्रकारे कोट्यवधींचा हा मालमत्ता कर थकवलेला आहे। 21 संस्था आहेत, त्यांनी जवळपास 370 कोटींचा हा मिळकत कर थकवलेला आहे आणि एकट्या सिंहगड इन्स्टिट्यूटकडे 358 कोटींची थकबाकी आहे। त्यामुळे इथे संस्थांकडे किती नेमकी थकबाकी आहे याचा सुद्धा तपशील पुढे येईल। आता पुणे महापालिकेकडून कारवाईला सुरुवात झाली आहे। या संस्थांना कर भरण्याबाबतच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। कर वेळेत भरला नाही तर मालमत्ता जप्त करू असाही इशारा पुणे महापालिकेने दिला आहे।